महाराष्ट्रात पुन्हा एकदा निवडणुकीचा धुरळा उडलाय. अर्थात या निवडणुका आहेत महाराष्ट्र विधान परिषदेच्या 17 रिक्त जागांच्या, ज्या जागा स्थानिक स्वराज्य संस्था गटातून भरायच्या आहेत. एकूण 22 आमदार जे आहेत ते महाराष्ट्र विधान परिषदेवर स्थानिक स्वराज्य संस्था गटातून जे आहेत ते विजयी होत असतात, निवडून येत असतात. एकंदरीत जर आपण महाराष्ट्र विधान परिषदेचं स्ट्रक्चर पाहिलं तर 78 आमदार आहेत. या 78 पैकी 30 आमदार जे आहेत ते प्रत्यक्ष आमदारांकरवी निवडून जातात. 7 आमदार पदवीधर मधून, 7 आमदार शिक्षक मधून, 12 आमदार राज्यपाल कोट्यातून आणि 22 आमदार हे इकडे स्थानिक स्वराज्य संस्था गटातून जात असतात. त्यापैकी 17 जागांच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. म्हणजे 16 जागांवर ही नियमित निवडणूक होणार आहे आणि 17वी जी जागा नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था गटातून आहे, त्या ठिकाणी पोटनिवडणूक जी आहे ती जाहीर झालेली आहे. या 17 जागांपैकी वर जो आहे तो महायुतीकडून जागा वाटपाचा सस्पेन्स जो आहे तो कायम असल्याचं पाहायला मिळतंय. जागा वाटपाच्या अनुषंगानं आता एक मोठी बातमी समोर आलेली आहे, मोठी चर्चा समोर आलेली आहे. नवीन फॉर्म्युला आलेला आहे. ज्या नवीन फॉर्म्युल्यामुळे शिवसेनेच्या गोटामध्ये कुठेतरी अस्वस्थता आहे असं बोललं जातंय. नेमका हा फॉर्म्युला काय आहे? खरं शिवसेनेच्या गोटामध्ये अस्वस्थता आहे का? या विषयावर आपण चर्चा करणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी संकेत देशपांडे. तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी. खर तर महाराष्ट्र विधान परिषदेच्या 17 जागांसाठी निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर 16 जागांवर नियमित निवडणूक आणि 17वी जी नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था गटातून निवडून देण्याची जागा आहे, जे जागेचा कार्यकाळ खरं तर 2028 पर्यंत आहे. राज्याचे विद्यमान महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे या जागेवरून विजयी झालेले होते. मात्र चंद्रशेखर बावनकुळे हे विधानसभेवर निवडून आल्यानंतर त्यांनी आपल्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा दिलाय. त्यामुळं या जागेवर पोटनिवडणूक जी आहे ती जाहीर झाली. उर्वरित मग सोलापूर असेल, पुणे असेल, सातारा सांगली असेल, रत्नागिरी सिंधुदुर्ग असेल, या ठिकाणी साधारणतः 2022 पासून या सगळ्या जागा रिक्त झालेल्या आहेत. मात्र राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या नसल्यामुळं या ठिकाणी हे आमदार जे आहेत ते भरले गेलेले नव्हते. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्यानंतर या निवडणुका ज्या आहेत त्या पार पडताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. यामुळे या ठिकाणी तिन्ही पक्ष महायुतीतले असतील, महाविकास आघाडीतले असतील, या पक्षांकडनं जोर लावला जातोय. या निवडणुका लढवण्यावर भर जो आहे तो दिला जातोय. या सगळ्यामध्ये प्रामुख्याने महायुतीमधून जर आपण पाहिलं तर जास्तीत जास्त जागा आपल्या पारड्यामध्ये पाडून घेण्यासाठी भारतीय जनता पक्ष आपल्याला प्रयत्न करताना पाहायला मिळतोय. भाजपाकडून जास्तीत जास्त जागा आपल्याला कशा मिळतील या अनुषंगानं प्रयत्न जे आहेत ते सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. तर आपल्याकडे असणाऱ्या जागा प्लस एखाद दुसरी जागा आपल्याला मिळावी यासाठी शिवसेना आग्रही असल्याचं पाहायला मिळते. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ही प्रामुख्याने पुण्याची जागा असेल, रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा, रायगड सिंधुदुर्गची जी जागा आहे ती जागा असेल, या जागेसाठी आग्रही असल्याचं पाहायला मिळतंय. अगोदर जर आपण पाहिलं तर 12-4 आणि असा एक फॉर्म्युला जो आहे तो समोर आलेला होता किंवा त्या फॉर्म्युल्याच्या अनुषंगानं चर्चा होताना पाहायला मिळालेली होती. मात्र आता एक नवीन फॉर्म्युला पुन्हा एकदा समोर आलेला आहे, ज्या फॉर्म्युल्यामुळं शिवसेनेच्या गोटामध्ये थोडीशी अस्वस्थता पसरली आहे. तर राष्ट्रवादीच्या गोटामध्ये कही खुशी कही गम असं आपल्याला पाहायला मिळतंय. कारण भारतीय जनता पक्ष 11 जागा ज्या आहेत तो या फॉर्म्युल्यानुसार लढवणार असं बोललं जातंय. शिवसेनेला 4 तर राष्ट्रवादीला 2 जागा मिळतील असं बोललं जातंय. प्रामुख्याने रायगड आणि पुण्याची जागा ही राष्ट्रवादीला सुटली गेली असं बोललं गेलंय. मात्र प्रामुख्याने जर आपण आताचं संख्याबळ पाहिलं, आताचं बलाबल जर आपण पाहिलं तर 7 आमदार हे भाजपचे होते, 5 आमदार हे इकडे शिवसेनेचे होते. त्यामुळं शिवसेनेला खरं तर 7 जागा मिळाव्यात. या 7 जागांसाठी शिवसेना आग्रही राहिल्याचं पाहायला मिळाले होती. प्रत्यक्षात मात्र शिवसेनेला 4 जागा मिळतील असा या संभाव्य फॉर्म्युलानुसार समजतंय. आता 2 दिवस आता जर आपण पाहिलं तर 1 जून पर्यंत या जागा ज्या आहेत त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करायचा आहे. 1 जून ही अंतिम तारीख आहे. कारण मग पुढे अर्जाची स्क्रुटिनी, मग अर्ज माघारी घेण्याची तारीख वगैरे हे सगळं करून मग प्रत्यक्ष जर निवडणुकीची वेळ आलीच तर निवडणूक जी आहे ती या ठिकाणी होताना पाहायला मिळेल. आणि आजची सिच्युएशन, आता आपण हा व्हिडिओ रेकॉर्ड करतोय इथपर्यंतची सिच्युएशन अशी आहे की कदाचित सर्व जागांवर निवडणुका होऊ शकतात. याचं कारण महाविकास आघाडीने या निवडणुकीमध्ये एंट्री घेतलेली आहे
आजच महाविकास आघाडीची बैठक जी आहे ती टिळक भवन काँग्रेसचं जे मुख्यालय आहे मुंबईतलं त्या ठिकाणी पार पडलेली आहे. ज्या ठिकाणी सर्वच्या सर्व 17च्या 17 जागा लढायच्या असा निर्णय महाविकास आघाडीनं घेऊन टाकलेला आहे. प्रत्यक्षात महाविकास आघाडीला हवं तसं किंवा तितकं समर्पक वातावरण नाहीये. तरी मात्र महाविकास आघाडीनं ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळं या ठिकाणी प्रत्यक्ष निवडणूक होईल अशी स्थिती आहे. 18 जून रोजी निवडणूक आणि साधारणतः 22 जून रोजी निकाल अशी आजची स्थिती असल्याचं पाहायला मिळतंय. प्रत्यक्षात 1-2 दिवसामध्ये दोन्हीकडच्या महाविकास आघाडी आणि महायुतीकडच्या जागांचं वाटप जे आहे ते प्रत्यक्षामध्ये होईल असं बोललं जातंय. आता घोडे मैदान अगदी जवळ आहे. कुठल्या पक्षाला किती जागा मिळतात, कोण किती जागा लढवतो. खरंच जो 11-4-2 चा फॉर्म्युला आहे, त्या फॉर्म्युल्यानुसार महायुतीचं जागा वाटप होतं, की काही वेगळा निर्णय होतो. हे सगळं पाहणं जे आहे ते महत्वाचं आहे. याविषयी तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं काय आहेत? हे देखील तुम्ही आम्हाला नक्की कळवा. पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.